तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आम्ही आलेलो आहे पुणे जिल्ह्यातील सासवड या शहरामध्ये असलेलं संत सोपानदेव देवस्थान या ठिकाणी जर तुम्हाला या ठिकाणाची वैशिष्ट्य सांगायचे झाले तर संत सोपानदेव म्हणजे सोपान काका हे वारकरी संप्रदायातील थोर संत ज्ञानेश्वराचे धाकटे बंधू आणि सोपानदेवी ग्रंथाचे कर्ते होते। 1274 ते 77 या दरम्यान जन्मलेले हे सोपानदेव निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर आणि नुक्ताबाई यांच्यासोबत भागवत धर्माचा प्रसार करत होते। आता मी सासवड गावामध्ये सोपानदेव यांच्या देवस्थानाच्या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी आपल्याला समोरच म्हणजे हे ठिकाण खूप उंच आहे, नदीलगत असलेलं हे ठिकाण नागेश्वर जे महादेवाचे जे पुरातन मंदिर आहे, या मंदिराच्या पाठीमागे संत सोपानदेव यांनी समाधी घेतलेली आहे। या ठिकाणी मी नागेश्वर मंदिरामध्ये आतमध्ये आलेलो आहे आणि भोलेनाथाचे दर्शन मी स्वतः घेतले व या व्हिडिओद्वारे तुम्ही पण भोलेनाथाचे दर्शन घडवत आहे। मित्रांनो, हे खूप पुरातन जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते। महादेवाच्या संस्थानाविषयी या ठिकाणी काही अभंग सोपानदेवाचे मंदिराच्या भिंतीमध्ये कोरलेले आपल्याला दिसून येते। सोपानदेवांनी अभंग सुद्धा केलेले आहेत। सोपानदेवाचे ते जे कुटुंब आहे ते विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणीबाई यांचे ते पुत्र होते। त्यांनी समतेचा संदेश दिला, कर्तव्याला प्राधान्य देऊन ईश्वर शक्ती वारकरी पंथ शिकवला। त्यांनी भगवद्गीतेवर आधारित मराठीत सोपानदेवी ग्रंथ रचला आणि सुमारे 50 अभंग लिहिलेले आहेत। समोरील मंदिर हे नागेश्वराचे मंदिर आहे आणि नागेश्वराच्या मंदिराच्या पाठीमागे आपल्याला संत सोपान काका यांचं जे समाधी स्थळ आहे ते या ठिकाणी दिसून येते। या ठिकाणी आषाढी एकादशी या दिवशी इथून पालखी प्रस्थान पंढरपूरला होते। आता आपण समोरच्या सभा मंडपामध्ये आलेलो आहे आणि संत सोपानदेव यांच्या सासवड येथील पुण्यक्षेत्री त्यांची समाधी आहे, जिथे गुप्तगंगा असल्याचे मानले जाते। त्यांनी वारकरी संप्रदायात सोपान काका म्हणून आदराने संबोधले जात होते। मित्रांनो, ह्यांच्याविषयी सांगण्याचं झालं तर हे धाकटे बंधू आहे। ज्ञानेश्वर माऊलीनंतर ह्यांचा जन्म झालेला या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आले आहे। समोर भिंतीवर काही छायाचित्र सुद्धा आपल्याला दिसून येते। याविषयी पण एक आख्यायिका आहे। सोपान काका यांनी बाजूला असलेले चिंचेचे झाड, त्या चिंचेच्या झाडाच्या खोडातून त्यांनी आतमध्ये जाऊन समाधी या ठिकाणी घेतलेली आहे। हे ठिकाण पण मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आता आपण सोपान काका यांचे दर्शन करूया। समोर चित्रामध्ये हे सोपान काकाचे समाधी स्थळ आहे आणि याच्या खाली जसं आळंदीला ज्ञानेश्वरांनी खाली भुयारमध्ये समाधी घेतली व त्यावरती सेम म्हणजे जसे तिथे आहे त्या ठिकाणी तसेच समाधी स्थळ बांधण्यात आले आहे। मंदिर खूप पुरातन असल्यामुळं पूर्ण दगडामध्ये हे मंदिराचे बांधकाम आपल्याला दिसून येते। मंदिराचा जो कळस आहे ते महाराष्ट्रीयन पद्धतीने बांधण्यात आलेला आहे व अप्रतिम छायाकृती त्या ठिकाणी कोरण्यात व बांधण्यात आलेले आहे। मंदिराचा जो सभामंडप आहे तो पाषाणामध्ये बांधण्यात आलेला आहे। या ठिकाणी खूप मोठ्या व भव्य स्थितीमध्ये हा दिसून येतो। सोपान काकाची जी जन्मतारीख आहे ती 1277 आहे आणि मृत्यू तर त्यांचा झालेला नाही, त्यांनी संजीवन समाधी घेतलेली आहे 1297 मध्ये। त्याच्या पाठीमागेच आपल्याला मुक्ताईंचे मंदिर सुद्धा या ठिकाणी दिसून आलेले आहे। हे नवीनतम मंदिर आहे। समोर जे चिंचेचं झाड आहे ते झाड खूप पुरातन आहे आणि या ठिकाणाहूनच सोपान काका समाधीसाठी प्रस्थान त्यांनी केलेले आहे। झाडाच्या समोर 5ही भावंडांच्या मूर्त्या व भिंतीवर बसण्या व भिंत चालवण्याची एक कृती दाखवण्यात आलेली आहे आणि पाठीमागे जे झाड आहे, जे आंबट चिंचेचे झाड आहे, या झाडावर लिहिलेलं आहे चिंचेखाली या पादुकापासून श्री संत सोपानदेवांनी समाधीस बसण्यास प्रवेश केला। म्हणजे या ठिकाणाहून
संत सोपान काका हे समाधीस्थळी पोचले व त्या ठिकाणी जाऊन त्यांनी समाधी घेतली. मी आता समाधीस्थळ जाण्याचा मार्ग तुम्हाला दाखवत आहे. हेच ते समाधीस्थळ आहे आणि या ठिकाणी त्यांच्या पादुका ठेवण्यात आलेल्या आहे. आता हे पूर्णपणे प्रवेश बंद करण्यात आलेला आहे. या ठिकाणाहून आपले जे सोपान काका संत होते ते डायरेक्टली ज्या ठिकाणी मंदिरात समाधी आहे त्या ठिकाणी जाऊन ते समाधीस्थ बसले. तर हे जे पूर्ण व्हिडिओ आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी व तुम्ही या ठिकाणी येऊन संत ज्ञानेश्वर महाराजांची जसे आपण आळंदीमध्ये दर्शन करतो तसं पुण्यामध्ये जिल्ह्यामध्ये सोपान काका यांची आळंदी सारखीच समाधी सासवड या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे. त्यांनी या ठिकाणी समाधी घेतली आहे. आजूबाजूचा परिसर जर सांगण्याचा झाला तर हे सासवडमधील नदी आहे. पण नदीमध्ये तुम्ही बघू शकता सासवड जे जिल्हा परिषद आणि नगर परिषद आहे यांच्याकडून कुठल्याही प्रकारची साफसफाई या ठिकाणी होत नाही. दुर्दशा या नदीची झालेली आहे. पाणी सांडपाणी या नदीमध्ये सोडण्यात येत आहे. कचरा घाणकचरा व यूज झालेले कपडे बॉटल्स हे फेकण्यात आलेले आहे. समोर मित्रांनो एक छोटेसे कुंड आपल्याला दिसून येते. त्याचं पण बांधकाम अगदी दगडामध्ये बांधण्यात आलेलं आहे व दिमाखामध्ये हे पुरातन बांधकाम आहे. त्यावरती जाळी लोखंडी जाळीचं एक सुरक्षा कवच टाकलेलं आहे पाणी घाण होऊ नये यासाठी. त्याच्यामध्ये भागीरथी कुंड याला म्हटलं जाते मित्रांनो. भागीरथीचा अर्थ होतो गंगा. मित्रांनो भागीरथी कुंड आणि गंगा ज्यावेळेला भागीरथ यांनी गंगा जी आपल्या इथं आणली होती त्यालाच हे भागीरथी कुंड असं म्हटलं जाते. म्हणजे गंगेचे रूप आपण याला संबोधतो. तर संत ज्ञानेश्वरांची भावंडात तिसऱ्या क्रमांकाचे स्थान संत चोपानदास यांचे हे यातील सर्वात धाकटे बंधू होते. त्यांच्या पाठीवर मुक्ताबाई ही धाकटी बहीण ही जी